नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे, जो तुम्ही केल्याने तुमचे दुःख, कष्ट खूप लांब जाईल आणि तुमच्या घरात फक्त आणि फक्त पैसाच येईल. मित्रांनो, माता-बहिणींनो, घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते, तेव्हा घरामध्ये त्यांचे फळ खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते. त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो. मोठा असो, लहान असो किंवा मूल असो. ज्याला हा दिवा लावण्याचा उपाय समजला, त्याने हा उपाय मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी नक्कीच करावा. त्याला या उपायाचे फळ खूपच लवकर मिळेल. मित्रांनो, गुरुवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात. तर चला जाणून घेऊयात की नक्की हा उपाय काय आहे आणि कसा करायचा आहे. तर मित्रांनो, दिवा नक्की कसा लावायचा आहे आणि काय करायचं आहे, या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे ते आपण पाहणार आहोत. गुरुवारी दिवा लावण्याचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे. आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी. तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाची एक वेळ संध्याकाळची असते. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत. यावेळी तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तुम्ही दिवा लावण्याचा उपाय करू शकता. आता खूप लोक येते हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशिरी होतो. तर त्या परिस्थितीत काय करावे? तर मित्रांनो पहा, त्या लोकांनी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल, जसे की 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तर तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही उपाय करू शकता, तरीही चालेल. आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता. मित्रांनो, गुरुवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो, म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा. फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा. पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता. तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. मित्रांनो, म्हणजेच मला म्हणायचे आहे की मार्गशीर्ष गुरुवार हा वर्षातून एकदाच येतात. जेव्हा गुरुवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त हा दिवा लावण्याचा उपाय करायचा आहे आणि यामुळे तुमच्या जीवनात धनवैभवाच्या समस्या दूर होतात. जर तुम्ही रुपये पैशांसाठी खूप चिंतित असाल, तंगी चालू असेल, अनेक वेळा खूप प्रयत्न करता, मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही, तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही, व्यापारात अपयशी ठरता, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता, कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल, तर तुम्ही हा छोटासा उपाय नक्कीच ह्या गुरुवारी करा. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. बिलकुल स्किप करू नका. मित्रांनो, ज्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला आणि विशेष उपाय कोणता आहे? या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका दिव्याची आणि हळदीची गरज भासेल. आता हे एक दिवा आणि थोडीशी हळद मार्गशीर्ष गुरुवारच्या रात्री घरातील या ठिकाणी लावा. माता लक्ष्मी धावत येईल आणि पैसा भरभरून येईल. तर मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या जीवनात लवकरात लवकर धनसंपत्ती मिळवू इच्छित असाल, सुख आणि सौभाग्य वाढवू इच्छित असाल, तर मी तुम्हाला सांगते तो उपाय गुरुवारपेक्षा उत्तम दिवस कोणताही नाही. लवंग असलेला हा दिवा जसा तुम्ही तुमच्या घरी लावला तर समजा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल. त्यानंतर तुमच्या घरातील आर्थिक गोष्टी ज्या कमजोर झाल्या आहेत आणि तुम्ही आज तुमच्या जीवनात पैशांसाठी त्रस्त आहात, धनासाठी त्रस्त आहात, घरात पैसा येत नाही, दिवसेंदिवस तुमच्या घरी सतत पैशांची कमतरता वाढत चालली आहे, लोक पैशाच्या कारणाने घरी खूप त्रासलेले असतात, तर असं समजा की रातोरात तुमच्या घरातून दारिद्र्य जे तुमच्या घरात व्यापलेलं असतं, गरिबी व्यापलेली असते, ते दूर होईल. कारण जेव्हा तुम्ही हा उपाय गुरुवारी करता तेव्हा विशेषतः माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला नक्कीच मिळते. तर मित्रांनो, आता आपण जाणून घ्या त्या उपायांबद्दल जे त्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत. पहा, मनोकामनेसाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. जर तुमच्या घरातील कामं खूप बिघडत असतील, काही निगेटिव्ह एनर्जी असेल, काही वाईट शक्ती असतील, नजर दोष असेल, शत्रू खूप असतील,
तर त्यासाठीही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर त्या दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठीही उपाय सांगते. तर पहिला उपायाबद्दल सांगते, जो गुरुवारी करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत काही दोष असेल तर तो दूर होईल. धन तुमच्याकडे येऊ लागेल आणि तुमच्या भाग्यात वाढ होईल. म्हणजेच तुमचं सौभाग्य वाढेल आणि तुमच्या आजूबाजूला अपयश, दरिद्रता यांसारखी गोष्टी थांबणार नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे पहा. सर्वप्रथम तुम्हाला पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे. एक फूल किंवा 5 फुलं, पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत. तुम्ही येथे झेंडूचं फूल सुद्धा घेऊ शकता, कारण ते तुम्हाला खूप सहज मिळेल. सोबतच एक पिवळ्या रंगाची मिठाई घ्यायची आहे. जर मिठाई नसेल तर तुम्ही गूळ घ्या, कारण गुळाचाही रंग हलका पिवळा असतो. एक देशी तुपाचा दिवा घ्या, त्यात एक चिमूट हळद घाला. सर्वप्रथम तुमच्या घराच्या मंदिरात बसा. देशी तुपाचा दिवा श्रीहरी विष्णूंसमोर लावा. गुळाचा नैवेद्य दाखवा आणि पिवळं फूल तुमच्या उजव्या हातात ठेवा. श्रीहरी विष्णूंचा हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा श्रीहरी विष्णूंचा सर्वात चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार 11 वेळा करा आणि माता लक्ष्मीचा ध्यान करा. त्यानंतर तुमच्या हातातील फूल एक किंवा अधिक श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि प्रार्थना करा की माझ्या घरात आणि जीवनात सुख समृद्धी वाढवा आणि तुमची कृपा माझ्यावर ठेवा. पिवळ्या रंगाचं फूल श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करतं. तसेच जो दिवा तुम्ही घेतला आहे त्यात हळद घातली आहे, त्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल. धनाशी संबंधित समस्या दूर होतील, भाग्याची साथ मिळेल आणि कुंडलीतील दोष दूर होईल. देवगुरु बृहस्पतींची कृपा देखील मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात पैसा येईल, पैसा टिकेल आणि अनावश्यक खर्च तुमच्या घरातून निघून जाईल. गुरुवारचा हा अतिशय उत्तम उपाय आहे. ज्याने हे केलं आहे त्याचा अनावश्यक खर्च टळला आहे, त्याच्याकडे पैसा देखील आला आहे आणि ते रातोरात महाधनी देखील बनले आहेत. फक्त संपूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. आता दुसरा उपाय. 2 लवंग घालून एक दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे. जो उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे तो केल्याने असं समजा की तिजोरी धनाने भरत जाईल. व्यापार तुमचा खूप चांगल्या प्रकारे चालेल. जो काही बिझनेस आहे, व्यापार आहे, दुकान आहे किंवा कोणतंही काम आहे, छोटं असो किंवा मोठं, त्यात नफा मिळतच राहील. कधीही मंदी पाहायला मिळणार नाही. मंदी तुमचं काम बिघडवणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक देशी तुपाचा दिवा तयार करायचा आहे. गोल रुईची वात लावा आणि त्या दिव्यात 2 फुलवाली लवंग टाका. लवंग जी शिव आणि शक्तीचं स्वरूप आहे, तुमच्या पैशांचं आणि तुमचं नजरदोषांपासून संरक्षण करते. या उपायामुळे तुमच्या श्रीहरी विष्णूंची कृपा होते आणि महादेवांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे कोणतेही संकट तुमच्या घरावर, जीवनावर किंवा पैशांवर येत नाही. 2 फुलवाली लवंग त्या दिव्यात टाका, जो शुद्ध देशी तुपाने तयार केलेला असेल आणि ज्यात रुईची गोल वात असेल. आता हा दिवा तुमच्या घरात लावा. पण कुठे? घराच्या ईशान्य कोपऱ्यात, म्हणजे उत्तर आणि पूर्वच्या मधल्या दिशेत, ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो. तिथे तुम्ही गुरुवारी संध्याकाळच्या वेळी हा दिवा लावा आणि मनात म्हणा, आता माझ्या घरात पैसा येत राहो, कधी पैसा अडकू नये. माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू तुमची कृपा माझ्यावर ठेवा. एवढं केल्याने 2 देशी तुपाचे दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा, कारण मुख्य दरवाजातूनच तुमच्या घरात पैसा येऊ लागतो. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करत असते आणि ज्या घराच्या दरवाजावर 2 दिवे लावलेले असतात आणि ईशान्य कोपऱ्यात देखील एक दिवा लावलेला असतो, त्या घरात कधीही पैशांची कमतरता होत नाही. माता लक्ष्मी नेहमीच अशा घरात वास करतात जे हा उपाय करतात. ईशान्य कोपरा म्हणजे ती दिशा आहे जिथे देवी देवतांचा वास असतो. भगवान कुबेर आणि महादेवांची दिशा आहे. असं समजा की या दिशेत जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा घरात धनाची वर्षा होते. पैसा तुमच्या घरात येतोच आणि निर्धनता किंवा गरिबी तुमच्या घरात कधीही राहत नाही. ज्याने गुरुवारी हा उपाय केला त्याच्या घरात रातोरात पैसा येतो आणि धनाची वर्षा होत राहते. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. सोबतच प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक बनवावे. तर गुरुवारी हळदीने स्वस्तिक बनवा आणि त्यांचं पूजन व आरती करा. असं केल्याने माता लक्ष्मी इतक्या प्रसन्न होतील की त्या ते घर कधीही सोडणार नाहीत आणि स्थिर लक्ष्मीचा वास तुमच्या घरात असेल. जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक बनवलं तर हा अत्यंत उत्तम उपाय आहे.
ज्याने हा उपाय केला आहे त्याच्या घरातून महालक्ष्मी कधीही जात नाही आणि नेहमीच त्याच्या घरात पैसा वाढत राहतो. कधीही धनाची कमतरता होत नाही. तर मित्रांनो, जाणून घेऊयात आपण आता पुढच्या उपायाचं. तो उपाय काय आहे? मित्रांनो, हा उपाय त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की त्यांच्या नशिबाने त्यांची साथ सोडली आहे, भाग्य साथ देत नाही आणि जे काम करतात ते बिघडते. असं वाटतंय की जीवनात आता सर्व काही बिघडलं आहे. हे खरं आहे की जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा जीवनात कितीही मेहनत किंवा प्रयत्न करा, कितीही कोशिश करा, जीवनात पुढे जाण्याची इच्छा असो, घर विकत घेण्याची किंवा धनवान होण्याची आकांक्षा असो, परंतु यश मिळत नाही. कारण भाग्यच साथ देत नाही. आता भाग्य कसं साथ देईल? हळदीने तुम्हाला काय करायचं आहे? 1 चिमूट हळद पाण्यात घालायची आहे आणि गुरुवारी हळदीच्या पानाने स्नान करायचे आहे. किती गुरुवार करायचे? फक्त आणि फक्त 5च गुरुवार करा आणि मग बघा काय परिणाम येतो. जर घरात काही वास्तुदोष असेल, तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी असेल, शत्रू असतील तर ते तुमच्यापासून दूर होतील. तुमच्या घरात जो काही वास्तुदोष किंवा कुंडलीत दोष असेल तो दूर होईल. हळदीचा हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत गुरु खूप मजबूत होईल. देवगुरु बृहस्पती मजबूत झाल्यावर जीवनात सर्व काही सहज प्राप्त होतं. कारण आपल्याला सर्व काही श्रीहरी विष्णूंच्या कृपेने मिळतं. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी वाढत राहते. खूपच चमत्कारी उपाय आहे. भाग्याने पूर्णपणे साथ मिळते आणि सौभाग्यात अशी वाढ होते की येणाऱ्या पिढ्या हे फक्त सुखच बघतात. दुःखाचा सामना कोणी करत नाही. दुःख आले तरी जीवनातील दुःख लहान वाटतात. कारण जेव्हा पैसा जवळ असतो ना तेव्हा दुःख इतकी मोठी वाटत नाहीत आणि जेव्हा पैसा जवळ नसतात तेव्हा लहान सुद्धा दुःख खूप मोठं वाटतं. हे पूर्ण सत्य आहे की पैसा सर्व काही नाही, पण पैशाशिवाय काहीच नाही. तर हा उपाय करा आणि चमत्कारी स्वतःच तुम्ही अनुभवा. तर मित्रांनो, आता आपण बोलूया पुढच्या एका उपायावरती. तुळशीच्या झाडात कोणती ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाची वर्षा होईल आणि अष्टलक्ष्मीची आपल्या घरात वास होईल. पहा, जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथेच असतात धनाची देवी, माता लक्ष्मी. कारण श्रीहरी विष्णूशिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाहीत. जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करतात. आता आपल्याला सांगते की विष्णूला तुळशी माता खूपच प्रिय आहेत आणि तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण करता तर समजून घ्या की त्वरित श्रीहरी विष्णू आपल्यापासून प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना आणि दुःखांना दूर करतात. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी देखील वाढते आणि धनाची वृद्धी देखील होते. आता जे लोक खूपच परेशान असतात की घरात धन येत नाही, पैसा हातात राहत नाही, व्यर्थ खर्च खूप वाढला आहे, जीवनातील खर्च पूर्ण होत नाहीत, प्रत्येक रुपयाला परेशान आहेत आणि इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागतात, तर अशा लोकांना विशेषतः या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुळशीशी संबंधित हा उपाय नक्कीच करायला हवा. कारण धनसंपत्ती वाढवण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे? तर पहा, आपल्याला इथे एक कलवा घ्यायचा आहे. बरोबर मौली धागा ज्याला आपण म्हणतो, तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. जर आपल्याकडे साबूत हळद असेल तर ती पिसून पावडर बनवा. आता त्या हळदीचा थोडासा घोळ बनवायचा आहे. पाणी टाकून आणि त्या कालव्याला त्या हळदीला घट्ट घोळात चांगल्या प्रकारे लपेटून घ्यायचे आहे. हळद चांगल्या प्रकारे त्या कलवाच्या लावा. आता आपण काय कराल की या कलव्याला 3 गाठी लावायच्या आहेत. तिन्ही गाठींवर आपल्याला बोलायचे आहे, जय माता लक्ष्मी, जय श्री हरी विष्णू. आणि जर आपण मंत्र बोलू शकत असाल तर हे खूपच उत्तम आहे. मंत्र आपण इथे काळजीपूर्वक ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अशा प्रकारे 3 वेळा बोलायचे आहे आणि प्रत्येक गाठीवर हा मंत्र बोलायचा आहे. नाहीतर जय श्री हरी विष्णू, जय माता लक्ष्मी देखील बोलू शकता. तर मित्रांनो, हा जो आपण मौली धागा घेतला आहे तो आपल्याला तुळशीच्या झाडावर बांधायचा आहे. तर पहा, हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे, संध्याकाळच्या वेळेस नाही करायचा. पण संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या झाडाजवळ दिवा नक्की लावायचा आहे. जेव्हा आपण तुळशी मातेजवळ दिवा लावतो, अशा प्रकारे मौली धागा बांधा ज्यामध्ये आपण हळद लावली आहे. धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाईल आणि धनाशी संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून आणि जीवनातून निघून जातील. आपल्या भागातील जे काही दुःख आहे आणि कष्ट लिहिले गेले आहे ते देखील दूर दूर होईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा
आपण भेटूया आपण आणखीच एका आणखीन नवीन व्हिडिओमध्ये.